मुफ्ती आणि अब्दुल्ला कुटुंबानं जम्मू काश्मीरमध्ये 3 पिढ्या बर्बाद केल्या. त्यामुळे यांना हटवल्यानंच जम्मू काश्मीरचे नशीब जे आहे ते चमकू शकतं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. तर मुफ्ती आणि अब्दुल्ला यांनी जाणून घ्यावं, मी मोदी आहे, ना झुकतो ना बिकतो असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकला काँग्रेस का घाबरत आहे? ज्या गोष्टीचा अभिमान हवा त्या गोष्टीची भीती यांना का वाटते असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणादरम्यान उपस्थित केला. तुम्ही मला पुन्हा सेवा करण्याची संधी द्या अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळेस व्यक्त केली आहे. अभिनेता धर्मेंद्र यांनी पत्नी हेमा मालिनीसाठी प्रचार सभा घेतली. गढवाल स्टेडियममध्ये धर्मेंद्र यांनी जनतेला संबोधित केलं. यानंतर बलदेव विधानसभा क्षेत्रात त्यांनी जनसभा देखील घेतली. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधींनी आसामच्या सिलचरमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत रोड शो केला. सुष्मिता देव यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी आसामच्या सिलचरमध्ये आल्या असून यावेळेस मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. देशाच्या पंतप्रधान पदासाठी पुन्हा एकदा मोदींचंच नेतृत्व पुढे आलेलं असताना दुसरीकडे नितीन गडकरींच्या नावाचीही मागणी होतीये. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी देखील त्यात आता एक ट्विट करून भर पाडलेली आहे. कश्यप यांनी एक ट्विट करून नितीन गडकरी हे नरेंद्र मोदींपेक्षा जास्त चांगले पंतप्रधान होऊ शकतात असं मत व्यक्त केलं. देशात पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं. या पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेत घोळ झाला अशी माहिती विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. ईव्हीएमच्या मुद्द्यावर निवडणूक आयोग जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे असा आरोप विरोधी पक्षांनी केलाय. ईव्हीएमचा मुद्दा घेऊन विरोधी पक्ष पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात जाणार असल्याची माहिती अभिषेक मनू सिंघवी यांनी दिली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना पाठवून जनता दलाच्या एकीकरणाची चाचपणी केली होती. त्या बदल्यात लालूंना मंत्रिपदाची लालूचही दिली आणि लालूंनी नितीश कुमारांना पंतप्रधान पदाचं उमेदवार म्हणून समर्थन करावं अशी मागणी प्रशांत किशोर यांनी केली. असा गौप्यस्फोट राबडी देवी यांनी केलाय. बसपाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची आणखीन एक यादी जाहीर केलेली आहे. उत्तर प्रदेशमधील 16 जागांसाठी नवी यादी जाहीर करण्यात आली. तर आंबेडकर नगर लोकसभा जागेसाठी रितेश पांडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. काँग्रेस उमेदवार आणि रंगीला गर्ल उर्मिला मातोंडकर आपल्या हटके प्रचारामुळे सध्या चर्चेत आहे. चारकोपमधील सह्याद्री ग्राउंडवर जाऊन उर्मिलानं थेट क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळेस खेळाडूंसोबत फोटो देखील त्यांनी काढलेले आहेत. काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असून सुशीलकुमार शिंदेंच्या भेटीवरून गाढवपणा करणार हे वाटलंच होतं अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे सोलापूरचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी केली. भेटीचं राजकारण करणं हे काँग्रेसवाल्यांना जमतं असंही यावेळेस ते म्हणाले. असे डावपेच करणाऱ्यांना येणाऱ्या निवडणुकीत लोक धडा शिकवतील असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. प्रकाश आंबेडकरांच्या टीकेला आमदार प्रणिती शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. अकोल्यातून आलेल्या माणसाचे सोलापुरात काय काम असा सवाल प्रणिती शिंदेंनी विचारला. सोलापूरकर कधीच जातपात धर्मात अडकलेले नाहीत असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलंय. राज ठाकरेंच्या प्रश्नांची उत्तरं नसल्यामुळे डोक्याचा भुगा झाला असून मुख्यमंत्र्यांची अवस्था म्हणजे हवा गेलेला फुगा असल्याची टीका संदीप देशपांडेंनी केली. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर संदीप देशपांडेंनी ट्विट करत ही टीका केली. रायगडमधील प्रचार सभेत सुनील तटकरे यांनी शिवसेनेवर शाब्दिक प्रहार केला. गुहागरमध्ये येऊन माझ्या बाबतीत बोलता पण विकासाबाबत कोणीही का बोलत नाही असा घणाघात सवाल जो आहे तो तटकरे यांनी शिवसेनेला विचारला. तसंच 5 वर्षांपूर्वी माझ्यावर आरोप झाले पण एकही आरोप सिद्ध झालेला नाही. त्यामुळे सत्ताधारी स्वतःचं अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांवर बोलतात अशी टीका त्यांनी केली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी जळगावात प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत करण्याचं वक्तव्य केलं. याच वक्तव्याचा सामनातून खरपूस समाचार घेण्यात आला. चंद्रकांत पाटलांना राज्यातून केंद्रीय मंत्रिमंडळात पाठवलं पाहिजे आणि गरिबी हटाव या मंत्रालय स्थापन करून त्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवायला हवी असं शिवसेनेच्या मुखपत्रात म्हटलं गेलं आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष भेटीगाठी आणि प्रचार रॅलीवर भर दिलाय. बारामती लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कांचन कुल यांनी आज खडकवासला भागामध्ये प्रचार रॅली काढून मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. सोलापुरातील अकलूजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची नियोजित सभा रद्द करा अशी मागणी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी केली. नियमाप्रमाणे 24 तास आधी सभा घेता येत नाही. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. बारामतीच्या सुपे परिसरात भाजपच्या सभेत मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांचे फ्लेक्स वाऱ्यामुळे कोसळलेत. यावेळेस इतर फ्लेक्स कार्यकर्त्यांनी काढूनही टाकले. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक उदयनराजे यांनी कुत्र्याचा आवाज काढून मोदींवर टीका केली. कुत्र्याचा आवाज काढून हा आवाज कोणाचा आहे हे ओळखण्याचं सभेतील लोकांना त्यांनी सांगितलं. यानंतर लोकांनी हा आवाज चौकीदारचा असल्याचं सांगितल्यानंतर एकच शापिकला. एकदा नव्हे तर उदयनराजे यांनी 3दा कुत्र्याचा आवाज काढून मोदींवर टीका केली आहे. शिवडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कल्याण पश्चिमेकडील 4000 भिवंडी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या कल्याण पश्चिमेकडील 4000 नागरिकांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. 5 सोसायटींना जोडणारा रस्ता अनेक वर्षांपासून अर्धवट असून नागरिकांना मोठा वळसा घालून मुख्य रस्त्यावर यावं लागतं. त्यामुळे बहिष्कार घालण्याचा निर्णय नागरिकांनी घेतलाय.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केलं। यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींसह रामदास आठवले आणि केंद्रीय मंत्री देखील उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबादमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे। इंदू मिलमधील स्मारकाचा उल्लेख करत त्याचं काम लवकरच पूर्ण केलं जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले। जामनेरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 128व्या जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली। या मिरवणुकीत राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लेझिमच्या तालावर ठेका धरला होता। यावेळेस महाजन निळ्या रंगाचा कुर्ता परिधान करून मोठ्या उत्साहात या कार्यकर्त्यांसोबत लेझिमच्या तालावर थिरकताना दिसले। दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन राज्यपाल सी विद्यासागर राव, महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि इतर नेत्यांनी बाबासाहेब यांना अभिवादन केलेलं आहे। देशभरात आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 128वी जयंती साजरी केली जाते। महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भीम अनुयायी मुंबईतील चैत्यभूमीवर दाखल झालेत। पहाटेपासूनच महामानवाला अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी चैत्यभूमीवर पाहायला मिळते। दुसरीकडे नागपूरमधील दीक्षाभूमीवर सुद्धा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे। देशभरात आज बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। भाजपा सरकार संविधान, आस्था आणि विश्वास यांची रक्षा करण्यासाठी कटिबद्ध आहे। ही भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारंवार स्पष्ट केली आहे। तसंच इंदू मिल स्मारकाचं कामही प्रत्यक्षात सुरू झालं। मात्र काही मंडळी लोकांची दिशाभूल करण्याचं काम करत असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तळवडे येथील शेतकरी दिलीप ढवळे आत्महत्येप्रकरणी पोलीस दबावाला बळी पडतायत। पोलिसांनी लवकरात लवकर शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे। मेट्रोसाठी पिलर घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा अपघात झाला। पुलावरून जात असताना हा अपघात झाल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती। दहिसर नाका ते गोरेगाव दरम्यान ही वाहतुकीची कोंडी झाली होती। सुट्टीच्या दिवशी अखेर मुंबईकरांना दिलासा देणारा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरचे आजचे एकूण 5 ब्लॉक रेल्वेनं रद्द केले। मध्य रेल्वेनं मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉकसह विशेष ब्लॉक जाहीर केला होता, तर पश्चिम रेल्वेवरही पुलासाठीच्या गर्डर उभारणीसाठी रविवारी ब्लॉक घेतला जाणार होता। मात्र हे सर्व ब्लॉक रद्द करण्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली। वाशिममध्ये पाण्याच्या शोधात आलेला बिबट्या विहिरीत पडला। पांगरा बंदी शिवारातील विहिरीमध्ये पडलेल्या या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी वनाधिकारी आणि रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली होती। बिबट्याला बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले आहेत। तर ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वळूया सुपरफास्ट 50 बातम्यांकडे। वर्ध्यामध्ये रात्री 1:30च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे। यावेळेस काही ठिकाणचा वीज पुरवठा खंडित झाला होता। या अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यांवर पुन्हा आसमानी संकटाचं सावट आलेलं आहे। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील हिंगणी येथील भीम टेकडीमध्ये आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात 22 ते 23 जणांना विषबाधा झाली। या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। औरंगाबादमध्ये ज्येष्ठ पत्रकार सुंदर लटपटेंनी आत्महत्या केली। आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी काही नावांचा उल्लेख केला असून लटपटेंच्या आत्महत्येमुळे पत्रकारिता क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे। इलेक्शन ड्युटीमुळे सीआरपीएफ जवानांचे हाल बेहाल झालेले आहेत। 3 दिवस ड्युटी लावून धड जेवण ना झोप मिळत असल्याचा व्हॉट्सअप मेसेज सर्वत्र व्हायरल झालेला आहे। वाशिममधील सिद्धेश्वर पेट्रोल पंपावर जवान झोपले होते। टीव्ही 9 ही बातमी दाखवल्यानंतर अखेर त्यांची दखल घेण्यात आलेली आहे आणि अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी जबाबदार जे असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन टीव्ही 9ला दिलं आहे। निवडणुकीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी आलेल्या जवानांचे हाल होत असल्याचं समोर आलेलं आहे। राज्य राखीव दलाच्या जवानानं वरिष्ठांना पत्र लिहून आपले हाल होत असल्याचं स्पष्ट केलं। वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड इथल्या सिद्धेश्वर पेट्रोल पंपावरील रस्त्यावर हे जवान झोपले होते। दिल्लीच्या सिरसपूरमध्ये रबर गोदामाला लागलेली आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं। या आगीत मोठं नुकसान झालं असून या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। बिहारच्या वैशाली जिल्ह्यात एका पोकलेन मशीनची हब्रौनी सोनपूर पॅसेंजरला टक्कर झाली। धावत्या पॅसेंजर ट्रेनला ही मशीन धडकल्यामुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ माजला होता। पोकलेन मशीनच्या घर्षणानं एका बोगीला क्रॅशेस पडले होते। 2 बोगींच्या मध्ये हे पोकलेन मशीन नंतर अडकलं होतं। जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। नॅशनल हायवेवर होऊ घातलेला दहशतवादी हल्ला या ठिकाणी होण्याची भीती असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे, तर इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे। फ्लोरिडामधील क्रॉसिंग करताना झालेल्या कारच्या अपघाताचा व्हिडिओ आता समोर आला। लेव्हल क्रॉसिंग करताना भरधाव येणाऱ्या ट्रेनकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा अपघात झाल्याचं समोर आलं। भरधाव ट्रेननं कारला जोरदार धडक दिल्यामुळे कार चालक गंभीर जखमी झालाय। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही 9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tvn marathi.com।